हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत स्टँडर्ड 7 सब्जेक्ट जनरल सायन्स चॅप्टर नंबर 11 सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. मित्रांनो, समजा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. मित्रांनो, याआधीचे चॅप्टर 11 म्हणजे सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझमचे आपण 2 व्हिडिओ लेक्चर तयार केलेत. ते तुम्ही पाहिलेच असतील. समजा नसतील पाहिले तर मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावरून तुम्ही ते पाहू शकतात. चला मित्रांनो सुरुवात करूया. तिसरं व्हिडिओ लेक्चर आहे. त्याच्या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय केलं, काय अभ्यास केला, तो थोडक्यात आपण आढावा घेऊया. सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मित्रांनो, व्हॉट इज मीन बाय सेल? सेल म्हणजे काय, त्याची डेफिनेशन पाहिली आपण. हा फ्लो चार्टच्या आधारे ऑर्गॅनिझेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे आपण बघितलं. त्याचप्रमाणे हू डिस्कवर द सेल, सेलचा शोध जो आहे खऱ्या अर्थाने कोणी लावला तर रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने लावला होता. त्याचासुद्धा आपण स्टडी केला होता. मेजरमेंट अँड ऑब्झर्वेशन ऑफ सेल्स, ते कशाच्या सहाय्याने तर कंपाऊंड मायक्रोस्कोप. त्याचं असेंबलिंग कसं केलेलं असतं, त्याचप्रमाणे त्याची युनिट्स कोणते सेल मोजण्याचे, मिलीमीटर, मायक्रोमीटर, नॅनोमीटर यापैकी कोणते युनिट्स वापरतात याचा आपण अभ्यास केला. ओनियन सेल जो आहे मित्रांनो, याचासुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. सेल साईज नेमकी कशी असते, त्यांचं शेप्स कसे असतात त्याचा आपण अभ्यास करा. अशा विविध शेप्स जे आहेत ते आपण पाहिले होते मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाचं डिस्टिंग्विश बिटवीन प्लांट सेल अँड ॲनिमल सेल यांचासुद्धा आपण अभ्यास केला होता. त्याचे जे ऑर्गनल्स आहेत त्यांचा अभ्यास केला होता. कोणते ऑर्गनल्स कोणत्या सेलमध्ये असतात ते सुद्धा आपण पाहिलं होतं. त्यामुळे ते व्हिडिओ मात्र मित्रांनो चुकवू नका, नक्की पहा. त्याचप्रमाणे मित्रांनो, त्याचे जे ऑर्गनल्स आहेत नाही का, त्यांचे फंक्शनिंग काय आहे, त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं नाही का, त्याचा आपण त्यामध्ये अभ्यास केलेला होता. त्याचप्रमाणे मित्रांनो, हे नेमकं आढळतात कुठे, ऑब्झर्वेशन अँड मेजरमेंट्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स याचा आपण स्टडी केला. त्याचप्रमाणे नेचर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे आपलं सुरू होतं. आता मित्रांनो, हे वेगवेगळी जी चित्र दाखवली आहेत यामध्ये हे काय सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. याच्यावरनं काय कळतं तुम्हाला, तर त्यांचे जे आकार आहेत, त्यांचे जे शेप आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. हेच आपल्याला याच्यावरनं दिसतं. चला मित्रांनो, इथून सुरुवात करायची आपल्याला व्हिडिओ लेक्चर 3ला. सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक द फंगस दॅट रोज ऑन अ ब्रेड. तुम्ही बघितलं असेल ब्रेडवरती जे मित्रांनो मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात नाही, ते फंगस ज्याला आपण म्हणतो, बुरशी आपण ज्याला म्हणतो ते असेल, किंवा स्ट्रँड्स ऑफ अल्गी इन पॉन्ड्स आर मल्टीसेल्युलर. अल्गी पाहिले असतील मित्रांनो तुम्ही, पाण्याचं एखादं डबकं असेल, पॉन्ड्स म्हणजे तलाव असेल, त्यामध्ये हिरव्या रंगाची नाही का मल्टीसेल्युलर असतो, त्याला आपण अल्गी असे म्हणतो. मराठीत त्यामध्ये शैवाल असं म्हणतो किंवा स्पायरोगायरा असे म्हणतो नाही का. हे जे आहेत मित्रांनो, हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत हे सर्व काय आहेत तर मल्टीसेल्युलर आहेत. मल्टीसेल्युलर म्हणजे काय, एकपेक्षा जास्त सेल त्याच्यामध्ये असतात, त्याला आपण मल्टीसेल्युलर असे म्हणतो. हाऊएव्हर मोस्ट मायक्रो ऑर्गॅनिझम्स सच ॲज ए बॅक्टेरिया अँड व्हायरस आर युनिसेल्युलर. परंतु काही ऑर्गॅनिझम्स असे सुद्धा आहेत, फॉर एक्झाम्पल दिले आपल्याला बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आपण मराठीमध्ये ज्याला म्हणतो, आणि व्हायरस नाव तर मित्रांनो तुम्ही ऐकतायत आता, कोरोना व्हायरस तुम्ही नाव ऐकलेलं असेल नाही का. अशा प्रकारचे व्हायरस असतील किंवा बॅक्टेरिया असतील, हे मात्र युनिसेल्युलर असतात. दे हॅव समवॉट डिफरंट सेल्युलर स्ट्रक्चर. मित्रांनो, यांच्यामध्ये जी त्यांचं स्ट्रक्चर आहे त्यामध्ये मात्र थोडा फरक आढळतो. आपण जे आधी ॲनिमल सेल किंवा प्लांट सेल याचा अभ्यास केला, हे दोन्ही मित्रांनो मल्टीसेल्युलर होते. लक्षात घ्या, हे दोन्ही काय होते, मल्टीसेल्युलर होते. आणि आता जे आपण अभ्यासणार आहोत, आता जी तुम्हाला थोडक्यात सांगतो, किंवा जी खाली फिगर जी दिली आहे मित्रांनो, ही जी आहे युनिसेल्युलरची आहे नाही का. मग या ऑर्गनल्सला जे युनिसेल्युलर आहेत त्यांना आपण काय म्हणतो, तर त्यांना आपण म्हणतो प्रोकॅरियोटिक सेल. हे लक्षात घ्या, प्रोकॅरियोटिक सेल्स आहेत. आणि ॲनिमल सेल किंवा प्लांट सेल किंवा मल्टीसेल्युलर जे सेल्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो मित्रांनो, तो युकॅरियोटिक सेल्सचे म्हणतो. आता यांच्यामध्ये नेमकं काय फरक आहे, यांचा डिफरन्स काय आहे नेमकं, तर तुमच्या लक्षात आलं असेल, दे डू नॉट हॅव द मेम्ब्रन्स बाउंड ऑर्गनल्स फाउंड्स इन युकॅरियोटिक सेल्स. मीन्स मित्रांनो, युकॅरियोटिक सेलमध्ये ज्या पद्धतीने मेम्ब्रन बाउंड ऑर्गनल्स आढळतात तसे या प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये ते आढळत नाहीत नाही का. मग इथे नेमके कोणकोणत्या प्रकारचे ऑर्गनल्स असतात आपल्याला सांगता येईल. फक्त इथे आपल्याला दिलेले आहेत बघा मित्रांनो, आपल्याला सुद्धा प्लाझ्मा मेम्ब्रन्स,
Cytoplasm and nucleate are their only components. Such cells are called प्रोकॅरियोटिक सेल्स. आता मित्रांनो ही फिगर जी आहे ही लक्षात घ्या, ही आहे प्रोकॅरियोटिक सेलची फिगर आहे. यामध्ये तुम्ही ज्या आधीच्या फिगर बघितल्या तेवढेच याच्यामध्ये ऑर्गनल्स नाही आहेत, नाही का. आणि विशेषतः ज्यांच्या मेम्ब्रेन बाउंड जे आहेत ऑर्गनल्स ते याच्यामध्ये ॲबसेंट असतात. हा मुख्य यांच्यामधला फरक आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. ओके, पुढे बघूया. ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आता यांचा जो ग्रोथ आहे मित्रांनो, यांची वाढ जी आहे मित्रांनो, ही नेमकी कशी होते, ग्रोथ कशी होते यांची. वी नो दॅट ईच मायक्रो ऑर्गॅनिझम्स नीड अ स्पेसिफिक एन्व्हायरमेंट फॉर अ ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. आता मित्रांनो कोणताही लिव्हिंग थिंग असू द्या, त्याला एक स्पेसिफिक एन्व्हायरमेंट लागतं त्याची ग्रोथ होण्यासाठी, नाही का. किंवा रिप्रोडक्शन म्हणजे एकापासून दुसरं प्रॉडक्ट तयार होण्यासाठी, एका सेलपासून दुसरी सेल तयार होण्यासाठी, एका मायक्रो ऑर्गॅनिझमपासून दुसरा मायक्रो ऑर्गॅनिझम तयार होण्यासाठी त्याला विशिष्ट असं वातावरण लागतं. परंतु मेनी मायक्रोब्स नीड्स ऑक्सिजन फॉर देअर ग्रोथ. बहुतेक जे सूक्ष्मजीव आहेत मित्रांनो, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत मित्रांनो, त्यांना ऑक्सिजन लागतो. परंतु काही जे आहेत, सम मायक्रोब्स कॅन ग्रो विदाउट ऑक्सिजन. मात्र काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असे आहेत की त्यांना ऑक्सिजनची सुद्धा गरज असत नाही. विनॉक्सी श्वसन, ते विदाउट ऑक्सिजनसुद्धा जगू शकतात. सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स सर्वाईव्ह इन एक्स्ट्रीम अँड ॲडवर्स कंडिशन लाईक ओशियन फ्लोअर, आईस इन पोलर रिजन्स, हॉट वॉटर स्प्रिंग्स. मित्रांनो काही ऑर्गॅनिझम जे आहेत अतिशय प्रतिकूल जरी परिस्थिती असेल तरीसुद्धा त्यामध्ये ते जगतात, त्यामध्ये ते आपलं जीवन वास्तव करतात. याचं कारण काय, आता हे नेमकं कुठे आहे बघा, ओशियन फ्लोअर किंवा आईस इन पोलर रिजन्स. म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल ध्रुवीय प्रदेश आहेत नाही का बर्फाचे, तिथे असेल. आता ओशियन्स म्हणजे ओशन फ्लोअर म्हणजे काय, समुद्र तळ, समुद्रामधला तळ, तिथे सुद्धा हे आढळतात. त्याचप्रमाणे गरम पाण्याचे जे झरे आहेत, हॉट वॉटर स्प्रिंग्स, तिथे सुद्धा हे आढळतात. हे तुमच्या लक्षात आलं असेल. ड्युरिंग ॲडवर्स कंडिशन, समजा प्रतिकूल परिस्थिती आली तर मग हे नेमके जगतात कसे, तर अतिशय मजेशीर मित्रांनो यांचं हे जगणं असतं. मायक्रो ऑर्गॅनिझम फॉर्म अ थिक कवरिंग अराउंड देमसेल्फ अँड स्टॉप देअर लाईफ प्रोसेस. ज्यावेळेस अशी समजा प्रतिकूल परिस्थिती आली मित्रांनो, त्यावेळेस हे काय करतात, तर त्यावेळेस आपल्या अवतीभोवती ते एक कवच बनवतात, आपल्या अवतीभोवती कवच बनवतात आणि आपली जी लाईफ प्रोसेस आहे ती काय करतात, ती थोड्यापर्यंत स्टॉप करतात. ऑन रिटर्न ऑफ फेवरेबल कंडिशन दे कम आउट द प्रोटेक्टिव्ह कवरिंग अँड कंटिन्यू देअर लाईफ प्रोसेस. आणि ज्यावेळेस मग त्यांना प्रतिकूल अशी परिस्थिती येते त्यावेळेस ते कव्हर जे आहेत ते तोडतात आणि मग ते पुन्हा बाहेर येतात आणि आपली लाईफस्टाईल आहे किंवा लाईफ प्रोसेस जी आहे ती जगत असतात. हेच आपल्याला इथे सांगितलेलं आहे. ओके, आता मित्रांनो इथे आपल्याला काय दिलं बघा, वेअर डू द मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो. तर मीडियम आहे त्याचं, सॉईल आहे, सॉईल म्हणजे माती आपल्याला माहिती आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो वॉटर आहे, पाण्यामध्ये आहेत, डिकेईंग मॅटर एक्सेट्रा म्हणजे जे कुजणारे पदार्थ आहेत ते आहेत. टेम्परेचर 25 to 37 डिग्री आपल्याला दिलेलं आहे, सेल्सिअस म्हणूया, 25 डिग्री to 37 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच मित्रांनो आपलं जे टेम्परेचर आहे ते 37 असतं, म्हणजे ह्युमन बॉडीमध्ये सुद्धा ते असू शकतात. न्यूट्रिशन त्यांना काय काय लागतं तर ते आपल्याला इथे दिले बघा, आपल्याला इथे सांगता येईल. स्पेसिफिक न्यूट्रन्स, एक्झाम्पल अल्गी, क्लोरोफिल, ऑक्सिजन. यांना शैवालाची गरज असते. क्लोरोफिल म्हणजे काय, हरितद्रव्य, ऑक्सिजन यांची गरज असते. ॲटमॉस्फिअरिक जे आहे ते आहे थोडक्यात मॉइस्ट म्हणजे थोडक्यात ओलसर, ह्युमिड आणि वॉर्म, दमट आणि वॉर्म म्हणजे काय गरम असं. ओके, पुढे बघूया युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मित्रांनो काही ऑर्गॅनिझम्स जे आहेत हे आपल्याला अतिशय युजफुल आहेत, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहेत. काही अर्थात हार्मफुलसुद्धा आहेत, परंतु आपण सुरुवातीला अभ्यास करणार आहोत युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. सम ॲक्टिव्हिटीज देअर, टेक 2 पॉट्स हाफ फिल्ड विथ सॉईल अँड मार्क देम. थोडक्यात आपल्याला मित्रांनो 2 कुंड्या ज्या आहेत या मातीने भरायच्या आहेत, त्यांना नाव दिले त्यांनी ए आणि बी. आता यामध्ये नेमकं काय टाकलं बघूया. पहिला जो आहे त्याच्यामध्ये काय टाकलं आहे बघा, गार्डन वेस्ट, डंग, फ्रूट पील, व्हेजिटेबल स्टॉक, पेपर स्क्रॅप एक्सेट्रा विथ द सॉईल इन पॉट ए. पॉट एमध्ये जे टाकलं आहे पालापाचोळा आहे, शेण आहे, फळांच्या साली आहेत, भाज्यांची देठे, कागदाचे तुकडे, असा कचरा जो आहे तो पॉट एमध्ये आहे. आणि मिक्स थिंग्स लाईक पीसेस ऑफ ग्लास,
नाही का, म्हणजे काच जे आहे त्याचे तुकडे असतील, स्क्रॅप मेटल म्हणजे धातूचे तुकडे जे आहेत किंवा तुटलेले धातू म्हणूया, प्लॅस्टिक बॅग्स एक्सेट्रा विथ द सॉईल इन पॉट बी. आणि दुसऱ्या पॉटमध्ये काय ठेवायला सांगितलं आहे, तर आपल्याला इथे सांगता येईल फुटक्या काचा आहेत किंवा तुटलेले धातूच्या वस्तू असतील त्या असतील किंवा प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत या मिसळायच्या आहेत आणि ते ऑब्झर्व करायला सांगितलं आहे. आफ्टर 3 to 4 weeks ते ठेवून द्यायचं आणि नंतर त्यांना ऑब्झर्व करायचं. ऑब्व्हियसली मित्रांनो काय दिसणार आहे आपल्याला, वी नो फ्रेंड्स मायक्रोब प्रेझेंट इन अ सॉईल डंग, नाही का, आपल्याला माहिती आहे की मायक्रोब जे आहेत हे सॉईलमध्ये प्रेझेंट असतात. आपण बघितलं आहे असंख्य मायक्रोब जे आहेत हे सॉईलमध्ये असतात. डिकम्पोज द ग्रॅबेज टू ऑप्टेन फूड मटेरियल. ॲज अ रिझल्ट ग्रॅबेज इज सून कन्व्हर्टेड इन टू मॅन्युअर ऑफ द बेस्ट क्वालिटी. मग त्यामुळे मित्रांनो याचं काय होतं, डिकम्पोजिशन होतं आणि हा जो कचरा आहे नाही का, किंवा आपण ज्याला आपण ग्रॅबेज असं म्हणतो, त्याचं रूपांतर जे ते उत्कृष्ट अशा खतामध्ये होतं. आणि त्याचबरोबर सराउंडिंग आर केप्ट क्लीन, खतात रूपांतर होतं हा एक फायदा. आणि सर्वात महत्त्वाचं जे आपलं सराउंडिंग आहे ते काय होतं, कीप होतं. हे कशामुळे होतं, तर मायक्रोबमुळे होतं. मायक्रोब काय करतं, त्या खताला जे मित्रांनो त्या मॅन्युअरला मित्रांनो आपल्याला सांगता येईल, त्या ग्रॅबेजला आपल्याला सांगता येईल, तर डिकम्पोज करतं आणि त्यापासून स्वच्छताही राखली जाते आणि उत्कृष्ट असं खतसुद्धा आपल्याला मिळतं. त्याचप्रमाणे मित्रांनो जे आपलं सांडपाणी असेल, कचरा असेल, त्याचंसुद्धा मॅनेजमेंट आपल्याला करता येतं, व्यवस्थापन जे ते आपल्याला करता येतं. आणि मग हे जे पदार्थ आहेत, कार्बन कंपाऊंड्स आहेत, हे लवकर कुजण्यासाठी, सडण्यासाठी त्यामध्ये सूक्ष्मजीव जे आहेत, ज्याला आपण मायक्रो ऑर्गन्स म्हणतो, ते सोडले जातात. हे तुमच्या लक्षात आलं असेल. पुढे बघूया, व्हाय शूड ड्राय अँड वेट वेस्ट बी कलेक्टेड सेपरेटली. आता मित्रांनो वेट वेस्ट आणि ड्राय वेस्ट हे लक्षात असू द्या. हे बघा, तुम्ही ज्या शहरात राहतात किंवा गावात राहतात तिथे ज्या म्युन्सिपाल्टीच्या गाड्या येतात त्यामध्ये बघा ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगवेगळा ठेवायला होतात. याचं कारण काय असेल, तर मित्रांनो जे वेट वेस्ट आहे कॅन बी डिकम्पोज युजिंग बॅक्टेरिया. हे बॅक्टेरियामुळे याचं डिकम्पोजिशन होतं नाही का, आणि अँड मेक अ गुड फर्टिलायझर्स, आणि त्यामुळे मित्रांनो आपल्याला खतसुद्धा मिळतं. आत्ताच आपण बघितलं तर हे डिकम्पोजिशन होतं आणि त्यापासून आपल्याला थोडक्यात सांगता येईल फर्टिलायझर जे आहे ते तयार होतात, खत जे आहे ते तयार होतात. आणि आपण जर ड्राय वेस्टचा जर विचार केला, हे नॉट बायोडिग्रेडेबल असतं, हे लक्षात असू द्या. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बघा धातू असेल, प्लॅस्टिक असेल नाही का, याचं डिकम्पोजिशन जे ते मित्रांनो होत नाही. त्यामुळे आपण सोयीसाठी वेट वेस्ट आणि ड्राय वेस्ट जे हे सेपरेट करायला हवं आणि ते सेपरेट केलं जातं. ओके, पुढे बघूया, ऑब्झर्व द रूट्स ऑफ पी, बीन, finger pig plants, what could be functions of the noodles on their roots. आता मित्रांनो आता इथे जे काही आपल्याला दिलेलं होतं, काय दिलं आहे बघा, तर पी म्हणजे काय आपल्याला सांगता येईल, मेथी, मराठीमध्ये आपण त्याला मेथी असे म्हणतो. बीन आहे, वाटाणा आहे नाही का. फेनुग्रीक म्हणजे काय, तर घेवडा, हे तुम्ही मराठीमध्ये नावं ऐकलेली आहेत नाही का. यांचे जे प्लांट आहेत, यांचे जे प्लांट आहेत त्यांचं जर रूटचं जर आपण समजा ऑब्झर्वेशन केलं तर तिथे नूडल्स असतात नाही का. नूडल्स म्हणजे काय, तर थोडक्यात आपल्याला मराठीमध्ये त्याला आपण गाठी असे म्हणतो. आता हे नेमकं का असावं मित्रांनो, या गाठी का असतात त्याच्यामध्ये, तर इथे बघा, वी हॅव सीन दॅट सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट इन द सॉईल. आता मित्रांनो काही जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत तर सॉईलमध्ये प्रेझेंट आहेतच नाही का. अँड दोज इन द रूट नूडल्स ऑफ लिग्मिनियस प्लांट. आता लिग्मिनियस प्लांट्स म्हणजे काय, तर ज्या या बघा या सर्व काय शेंगा आहेत नाही का, पी असेल, बीन असेल नाही का, किंवा फेनुग्रीक असेल, ह्या काय शेंगा आहेत, यामध्ये आपल्याला भुईमुगसुद्धा घेता येईल. मग यांच्या ज्या रूट्स आहेत त्यामध्ये नूडल्स असतात आणि या नूडल्समध्ये मित्रांनो काय असतात, तर यामध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. अर्थात तिथे नाव दिलेलं नाही आहे, पण रायबोजियम्स, मला आठवतं रायबोजियम्स नावाचे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत हे यामध्ये असतात. आणि याचं मेन फंक्शनिंग काय, याचं मेन कार्य काय आहे, तर मित्रांनो जो एअरमधला नायट्रोजन आहे त्याचं कन्व्हर्टन जे आहे ते नायट्रोजन कंपाऊंड्समध्ये करणं नाही का. नायट्रोजन्स कंपाऊंडमध्ये केलं तर मग नायट्रोजन्स कंपाऊंड हेल्प टू इन्क्रीज द सॉईल फर्टिलिटी. मग हे नायट्रोजन कंपाऊंड जे सॉईल फर्टिलिटी ती वाढवतात नाही का. द प्रोटीन कंटेंट ऑफ द पल्स ग्रोन इन दॅट सॉईल. त्यामुळे मग मित्रांनो प्रोटीन निर्माण करण्याच्या वनस्पती ज्या आहेत त्या तयार होतात किंवा वनस्पतीमध्ये प्रोटीनची जी क्षमता आहे ती वाढण्यास मदत होते. अतिशय महत्त्वाचे मित्रांनो, हे लक्षात असू द्या. अतिशय सोप्या भाषेत सांगतोय बघा पुन्हा. फ्रेंड्स, जे लिग्युमिनस प्लांट्स आहेत
त्यांचे जे रूट्स आहेत त्यामध्ये नूडल्स असतात आणि त्या नूडल्समध्ये असे बॅक्टेरिया असतात रायबोजियमसारखे जे एअरमधलं नायट्रोजनचं कन्व्हर्शन जे आहेत हे करतात नायट्रोजन कंपाऊंड्समध्ये आणि नायट्रोजनचे कंपाऊंड्समधून मग ज्या प्लांट्स आहेत मित्रांनो या काय करतात नायट्रोजन घेत असतात आणि त्यामुळे मित्रांनो त्यामध्ये प्रोटीनचं जे प्रमाण आहे ते वाढत असतं. अतिशय महत्त्वाचं काम जे हे करत असतात हे आपल्याला यावरूनच सांगता येईल. पुढे बघूया. व्हॉट डज युअर मदर डू टू मेक योगर्ट फ्रॉम मिल्क. ओके, आता मित्रांनो थोडक्यात आई दुधापासून दही बनवताना काय करते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तू घरामध्ये ही ॲक्टिव्हिटी नेहमी आपण बघतो. इफ अ फ्यू ड्रॉप्स ऑफ योगर्ट ऑर बटर मिल्क किंवा ताक म्हणूया त्याला आपण आर मिक्स विथ लुकवाम मिल्क म्हणजे थोडक्यात गरम दूध असेल म्हणूया किंवा कोमट दूध अँड इट इज केप्ड ॲट दॅट टेम्परेचर फॉर 8 to 10 hours. मित्रांनो काय करते आपली आई तर दूध जे थोडंसं कोमट दूध घेते आणि त्यामध्ये काय करतं तर दही किंवा ताकाचे जे आहे ते काही थेंब जे ती आई आपली मिक्स करते आणि ते 8-10 तास एक उबदार टेम्परेचरमध्ये ठेवून देते. आता यामध्ये नेमकं काय असतं आपल्याला माहिती आहे योगर्ट असेल किंवा बटर मिल्क असेल त्यामध्ये मायक्रोब्स प्रेझेंट इन द ड्रॉप्स ऑफ योगर्ट अँड क्विकली मल्टिप्लाय. मग त्यामुळे ते काय होतं त्यांची लवकर वाढ होते अँड द मिल्क गेट कन्व्हर्टेड इन टू योगर्ट. 8-10 तासातच मित्रांनो जे एकदम द्रवरूपात असलेलं जे मिल्क आहे ते आपण बघून घेतो मस्त एकदम घट्ट असं त्यापासून योगर्ट तयार होतं. दही जे येतं तयार होतं. आता हे कशामुळे होतं तर मायक्रोब्समुळे होतं. मायक्रोब आर दस युजफुल फॉर प्रिपेरिंग मिल्क प्रॉडक्ट्स लाईक बटर मिल्क चीज. मग यासाठी मित्रांनो हे मायक्रोब्स जे आहेत हे अतिशय युजफुल आहेत. त्यामुळेच आपण म्हणतो ना मित्रांनो की काही जे मायक्रोब्स आहेत ते अतिशय युजफुल आहेत ज्यामुळे आपल्याला अशा प्रकारचे पदार्थ जे आहेत बटर असेल बटर मिल्क असेल चीज आहेत हे मिळतात. ओके मित्रांनो हा टॉपिक आहे याचा युजेससुद्धा या मायक्रोबचे युजेससुद्धा तुम्हाला कळाले असतील. पुढे बघूया. फर्मेंटेशन. आता हे सुद्धा अतिशय महत्त्वाचे मित्रांनो. द केमिकल प्रोसेस of conversion of one type of carbon compound into another type of carbon compound by the action of microorganisms is called fermentation. मित्रांनो या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या काही क्रियांमुळेच जे कार्बन कंपाऊंड्स असतं त्याचं रूपांतर अनदर कार्बन कंपाऊंडमध्ये होतं. यालाच आपण काय म्हणतो तर यालाच फर्मेंटेशन असे म्हणतो. आता यामध्ये नेमकं काय होतं मित्रांनो फर्मेंटेशन होतं म्हणजे नेमकं काय त्यामध्ये असं घडून येतं. सो आपल्याला म्हणता येईल हीट इज जनरेटेड इन दिस प्रोसेस अँड कार्बन डायऑक्साईड अँड सम अदर गॅसेस आर रिलीज. मित्रांनो यामध्ये हीट तयार होते त्याचप्रमाणे कार्बन डायऑक्साईड असेल किंवा इतर गॅस जे आहेत ते जे आहेत ते बाहेर पडतात. त्यामुळे नेमकं काय होतं मित्रांनो दिस गॅसेस कॉज अँड इन्क्रीज इन व्हॉल्यूम. त्यामुळे त्या पदार्थाचं व्हॉल्यूम जे आहे ते वाढतं ते फुगतात थोडक्यात असं म्हणूया. एक्झाम्पल असेल बघा मित्रांनो पावाचं एक्झाम्पल दिलं आहे इडलीचं एक्झाम्पल दिलं आहे नाही का. हे तुम्ही पाहिलेत इडली डोसा हे काय ज्यावेळेस बनतात त्यावेळेस ते काय फुगलेले आपल्याला दिसून येतात कारण काय त्यामधून कार्बन डायऑक्साईड जो आहे तो बाहेर पडतो आणि एक असं जाळीदार मस्त इडली जी आहे ती तयार झालेली आपल्याला दिसून येते असं आपल्याला सांगता येईल. त्याचप्रमाणे अशा बऱ्याचशा क्रिया आहेत मित्रांनो किंवा बरेचसे अशा घटना आहेत की त्यामध्ये किण्वन जे आहे आपण मराठीत किण्वन म्हणतो फर्मेंटेशनला. तर आता त्या नेमक्या कोणकोणत्या आहेत बघूया ते आपल्याला सांगता येईल. मेकिंग योगर्ट फ्रॉम मिल्कपासून दही तयार करणं दुधापासून दही तयार करणं. प्रोड्युसिंग अल्कोहोल फ्रॉम ग्रेन्स अँड फ्रूट्स. ग्रेन्स म्हणजे काय कडधान्यापासून किंवा फळांपासून अल्कोहोल तयार करण्याचं काम जे मित्रांनो करत असतात. त्याचप्रमाणे ब्रेड फ्रॉम फ्लोअर आपल्याला सांगता येईल. पिठापासून मित्रांनो पाव जे अतिशय फुगलेले पाव जे ते अतिशय चविष्ट लागतात ते तयार होतात. ॲज वेल ॲज इन द प्रोडक्शन ऑफ ॲसिटिक ॲसिड सिट्रिक ॲसिड लॅक्टिक ॲसिड विटॅमिन्स अँटीबायोटिक एक्सेट्रा. मित्रांनो हे जे ॲसिड्स आहेत आपल्याला दिलेले लॅक्टिक असेल सायट्रिक असेल ॲसिटिक असेल त्याचप्रमाणे विटॅमिन्स आणि अँटीबायोटिक तयार करण्यासाठी सुद्धा या मायक्रोब्सचा आणि फर्मेंटेशनचा वापर जो आहे तो केला जातो. आय होप मित्रांनो हेही तुम्हाला कळालं असेल. बघूया पुढे अजून काय दिलं आहे. अतिशय चांगला प्रश्न दिला आहे मित्रांनो. तो काय बघा. हू डिस्कवर्ड द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. या फर्मेंटेशनचा जो मित्रांनो ही प्रोसेस आहे ही नेमकी कोणी शोधून काढली तर आपल्याला सांगता येईल लुईस पॉस्चर याने ही प्रोसिजर शोधलेली होती. ओके पुढे काही प्रश्न दिले आहेत मित्रांनो. यूज युअर ब्रेन पॉवर. आपल्याला ब्रेन पॉवर यूज करायची तुमची ब्रेन पॉवर यूज करायची तुम्ही उत्तर द्यायची आहेत. अतिशय सोपे प्रश्न असतात आणि विचार करायला लावणारे असे प्रश्न असतात. त्या मित्रांनो याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. काय बघूया आपण ते प्रश्न.
व्हाय इज योगर्ट मिक्स इन द बटर फॉर मेकिंग रवा इडली भटुरे नान. आता हा अतिशय सुंदर प्रश्न आहे बघा मित्रांनो, जो आपल्याला विचारलेला आहे. दही रवा इडली असेल किंवा भटुरे नान यामध्ये दही का घालतात, हा प्रश्न आहे. वी नो दॅट योगर्ट कंटेन्स युजफुल बॅक्टेरिया. यामध्ये आत्ताच आपण शिकलो की या दह्यामध्ये बॅक्टेरिया जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे किंवा युजफुल असतात. दे कॉज फर्मेंटेशन इन द बेटर डफ अँड ॲडेड द प्रॉपर प्रपोर्शन. आता आपल्याला सांगता येईल त्यामुळे काय होतं मित्रांनो, फर्मेंटेशनची जी क्रिया आहे ती होऊ लागते. अँड इन दिस प्रोसेस द हीट, कार्बन डायऑक्साईड अदर गॅसेस आर प्रोड्यूस. मग यामुळे काय होतं, हीट तयार होते, त्याचप्रमाणे कार्बन डायऑक्साईड आणि इतर गॅसेस जे ते प्रोड्यूस होतात. आणि मग याच्याचमुळे काय होतं, विटॅमिन कंटेंट ऑल्सो इन्क्रीजेस. त्यामुळे विटॅमिनची जी क्षमता आहे ती वाढते, विटॅमिन वाढतात. त्यामुळेच मित्रांनो ते कसे होतात, अतिशय टेस्टी आणि लाईट होतात. देअरफॉर योगर्ट मिक्स इन द बटर. त्यामुळे आपल्याला सांगता येईल ते योगर्ट जे मित्रांनो बटर किंवा नानमध्ये, रवा इडलीमध्ये मिक्स केलं जातं. ओके, पुढे बघूया. पुढचा प्रश्न काय, हाऊ डू प्रिपरेशन लाईक योगर्ट इडली डोसा बिकेम इझी टू डायजेस्ट. आता हे इझी किंवा पचण्यासाठी आपल्याला अतिशय हलकं किंवा डायजेस्टसाठी हे चांगलं का असतं, तर मित्रांनो आपल्याला हे माहिती, प्रिपरेशन लाईक इडली डोसा आर मेड फ्रॉम बटर दॅट इज फर्मेंटेड. हे फर्मेंटेड केलं जातं नाही का. आणि धिस प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन इन्क्रीज द व्हॉल्यूम ऑफ द सबस्टन्स अँड मेक देम लाईट. त्याचं व्हॉल्यूम वाढतं, मात्र ते काय होतं, ते लाईट होतं. अँड टेस्टी अँड मोर नरिशिंग ड्यू टू इन्क्रीज विटॅमिन कंटेंट. त्यामध्ये विटॅमिन कंटेंट जे ते वाढल्यामुळे आपल्याला ते पचायला काय होतं, ते हलकं होतं, इझी टू डायजेस्ट असं आपल्याला सांगता येईल. ओके, पुढे बघूया. इफ मायक्रोब्स आर अलाउड टू ग्रो इन अ बटर, द फ्रूट ज्युसेस एक्सेट्रा, they break down this substance producing new compound as they grow and multiply in them. आता मित्रांनो हे जे मायक्रोब्स आहेत हे काय करतात, तर समजा इथे दिलं आहे आपल्याला फ्रूट नाही का, फ्रूट ज्यूस आहे म्हणजे फळांचा रस असेल किंवा धान्य असेल, यामध्ये जर ज्यावेळेस ते स्वतःची वाढ करतात त्यावेळेस ते काय करतात, रिप्रोड्यूस करतात, न्यू कंपाऊंड्स रिप्रोड्यूस करतात. आणि त्यामुळे आपल्याला सांगता येईल नवीन रसायनं जे आहेत ते तयार होतात. आणि याचाच ही त्याची प्रॉपर्टी लक्षात घेऊन आपल्याला सांगता येईल दिस मायक्रोबल प्रोसेस इज यूज इन द प्रोडक्शन ऑफ व्हेरियस कॉमन फूडस्टफ्स. मग अनेक पदार्थ जे ते तयार केले जातात. ओके, नेक्स्ट बघूया. समटाइम्स व्हेन यू आर इल द डॉक्टर प्रिस्क्राईब कॅप्सूल्स और इंजेक्शन ऑफ मेडिसिन लाईक पेनिसिलिन. ओके, आता मित्रांनो काही वेळेस आपण आजारी पडतो नाही का, मग त्यावेळेस डॉक्टर काय करतात, आपल्याला औषधांची कॅप्सूल किंवा इंजेक्शन देतात. आणि पेनिसिलिन नाव लक्षात ठेवा, पेनिसिलिन हे कशापासून तयार झालं माहिती, हे सुद्धा फंगसपासून तयार झालेलं आहे मित्रांनो नाही का. हे जे पेनिसिलिन आहे हे सुद्धा थोडक्यात मायक्रोब्सपासूनच तयार झालेलं आहे, हे आपल्याला देतात. दिस टाईप्स ऑफ मेडिसिन डिस्ट्रॉय द पॅथोजन्स अँड रिटार्ड देअर ग्रोथ. हे काय करतात मित्रांनो, जे पॅथोजन्स म्हणजे काय, रोगजंतू, याचा नाश करतात आणि त्यांची ग्रोथ जी आहे ते आपल्या शरीरांपासून रोखतात. म्हणजेच काय, हे जे पेनिसिलिन आहे हे सुद्धा कशापासून तयार झालं आहे, तर हे सुद्धा मायक्रोबपासूनच तयार झाले. म्हणजेच आपल्या लक्षात घ्या हे मायक्रोब्स किती युजफुल आहेत. यांना आपण म्हणतो अँटीबायोटिक. दे आर कॉल्ड अँटीबायोटिक. अँटीबायोटिक नाव तुम्ही ऐकलं असेल मित्रांनो नाही का. अँटीबायोटिक औषधी नेहमी आपण ऐकतो, आजारी पडला होता डॉक्टरांनी मला अँटीबायोटिक दिलं. अँटीबायोटिकसुद्धा हे कशापासून तयार झालेत, हे सुद्धा तयार झाले आहेत मायक्रोब्सपासून. ओके, पुढे बघूया. अँटीबायोटिक्स आर प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पेसिफिक मायक्रोब्स. ओके, पुढे बघूया. डिसीज लाईक ट्युबरक्युलॉसिस. ट्युबरक्युलॉसिस म्हणजे थोडक्यात मित्रांनो क्षय, मराठीत त्याला म्हणतो, किंवा आपण इंग्रजी शॉर्ट फॉर्म त्याचा वापरतो TB नाही का. टायफॉईड, क्लोरेला एक्सेट्रा विच आर प्रिव्हियसली कन्सिडरेड इनक्युरेबल. आता सुरुवातीला हे जे रोग आहेत मित्रांनो हे आटोक्यात येत नव्हते, परंतु याच्यावरचे अँटीबायोटिक तयार झाले आणि हे आता सहज कंट्रोलमध्ये येतात. हॅव नाऊ कम अंडर कंट्रोल बिकॉज ऑफ अँटीबायोटिक्स. ओके, डोमेस्टिक ॲनिमल्स टू कॅन बी प्रोटेक्टेड फ्रॉम व्हेरियस डिसीज बाय मिक्सिंग अँटीबायोटिक विथ देअर फूड्स. आता जे मित्रांनो पाळीव प्राणी आहेत आपले, त्यांनासुद्धा हे जे अँटीबायोटिक आहेत हे त्यांना त्यांच्या अन्नामधून दिले जातं. त्याचप्रमाणे प्लांटचे सुद्धा काही डिसीजेस असतात ते सुद्धा आपल्याला कंट्रोल केले जातात अँटीबायोटिकपासून. ओके, आय होप मित्रांनो अँटीबायोटिक म्हणजे ते काय कळालं असेल. अर्थातच अँटीबायोटिक हे सुद्धा तयार होतात मायक्रोब्सपासून, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे सर्व मायक्रोब जे आहेत ते काही आपल्याला हार्मफुल नसतात, बाकीचे मायक्रोब्स अतिशय आपल्याला युजफुल आहेत. तोच आपण टॉपिक घेत आहोत. ओके, पुढे बघूया. व्हाय आर इन्फेंट्स
वॅक्सिनेटेड अकॉर्डिंग अ फिक्स टाईम शेड्यूल. आता मित्रांनो वाय आर इन्फॅन्ट्स, आता लहान बाळ, थोडक्यात याचा अर्थ काय होतो, तर लहान बाळांना जे आहे मित्रांनो हे थोडक्यात आपण याला लस म्हणूया. वॅक्सिन म्हणजे काय, लस आपण बघतो ना, वॅक्सिन तयार होते, कोरोना व्हायरसची लस जी आहे ती मित्रांनो तयार होते नाही का, त्यालाच आपण वॅक्सिन असे म्हणतो. आता ही का देतात आणि ही नेमकी काय असते. आता हे वॅक्सिन जी आहे मित्रांनो ही नेमकी का दिली जात असेल, लहान मुलांना लगेच दिली जाते बघा, याचं कारण काय असेल ते आपल्याला विचारलेलं आहे. ओके, कारण मित्रांनो ही जी लहान बाळं आहेत, जर आपण बघितलं तर दे हॅव व्हेरी वीक इम्युनिटी, यांची इम्युनिटी अतिशय कमी असते. अँड वी नो द BCG व्हॅक्सिन इज अ गिवन आफ्टर बर्थ. BCG जी व्हॅक्सिन आहे, BCG जी लस आहे मित्रांनो तो ही लगेच दिली जाते मुलांना. कारण काय, तर प्रोटेक्ट देम अगेन्स्ट ट्युबरक्युलोसिस. त्याचप्रमाणे जे इतर रोग आहेत त्यांच्यापासून त्याचं संरक्षण करण्यासाठी BCG ही लगेच दिली जाते. त्याचप्रमाणे मित्रांनो एक ट्रिपल वॅक्सिन जी आहे ती दिली जाते. ट्रिपल वॅक्सिनसुद्धा लगेच दिली जाते. कारण काय, त्यापासून जे रोग जे आहेत होणारं, तो थोडक्यात आपण त्याला म्हणतो कफ वगैरे जे आहे नाही का, ते रोखण्यासाठी ती ट्रिपल वॅक्सिनची लस जी ती त्याला दिली जाते, हे आपल्याला सांगता येईल. ओके, आता मित्रांनो तुम्ही पोलिओची वॅक्सिन, पोलिओची लस संदर्भात तुम्ही बघा ॲडव्हर्टाईज बघतात नाही का, ती जी वॅक्सिन मित्रांनो तोंडातून दिली जाते नाही का, 2 बूंद जिंदगी की अमिताभ बच्चन त्याची ॲड करतात, तीसुद्धा काय, तीसुद्धा वॅक्सिन आहे. त्यामुळे तर पोलिओ आपला कंट्रोल झाला आहे, आपलाच नाही तर पूर्ण जगभरातला पोलिओ जो आहे मित्रांनो आता पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहे. नाहीतर हजारो बालके जी आहेत या पोलिओमुळे मित्रांनो त्यांचं जे अवयव, काही अवयव, पाय असेल, हात असेल, हे गमावत होती. ही अतिशय महत्त्वाची असते. ओके, पुढे बघूया. आता मित्रांनो वॅक्सिनसुद्धा तयार होते ती आपल्याला सांगता येईल या मायक्रोबपासूनच. वॅक्सिन इज प्रोड्यूस इन अ लॅबोरेटरी विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स. त्यामुळे काय होतं, दॅट गिव्ज इम्युनिटी अगेन्स्ट अ पर्टिक्युलर डिसीज. त्यामुळे त्या रोगाविरोधी लढण्याची आपल्यामध्ये शक्ती येते किंवा इम्युनिटी जी ती आपल्याला वाढते ही आपल्याला सांगता येईल. त्यामुळे मित्रांनो नेहमी जी आहे ती लस जी आहे तर ती जर घेतली असेल तर त्यापासून मग जो होणारा रोग आहे, संभाव्यता रोग, तो होत नाही. आणि याचमुळे तर मित्रांनो अख्खं जग जे हे कोरोनाची जी लस आहे, कोरोना वॅक्सिन जी आहे तिच्या शोधात आहे. अर्थातच बऱ्याच देशांना त्याला यश आलं आहे, अर्थात आपला देशसुद्धा त्यामध्ये आहे नाही का. ओके, पुढे बघूया. मायक्रोब्स आर ऑल्सो यूज इन प्रोसेस ऑफ लाईक टॅनिंग ऑफ स्किन, म्हणजे थोडक्यात कातडी कमावणे. त्याचप्रमाणे प्रोडक्शन ऑफ रोप्स अँड स्ट्रिंग्स फ्रॉम अगेव. सम मायक्रोब्स यूज ऑइल फॉर देअर ग्रोथ, ऑइलमध्ये त्याची ग्रोथ होते. सच मायक्रोब्स आर यूज टू क्लिअर द लेअर ऑफ ऑइल फ्लोटिंग ऑन द सरफेस ऑफ ॲन ओशन ऑर लेक फ्रॉम ड्यू टू लीक ऑर स्पाईल क्लीन अँड ऑइल स्टिक. मित्रांनो याचा अर्थ काय, तर काही जे मायक्रोब्स तेलावर वाढतात, मग त्यांच्या मदतीने समजा ओशनमध्ये म्हणजे समुद्रामध्ये तेलाची गळती झाली असेल तर तो तेल जो वरचा जो तेलाचा तवंग जो आहे तो आपल्याला वरचा जो थोडक्यात आपल्याला सांगता येईल ती तेलाची जी पातळी असेल किंवा धार असेल ती आपल्याला बाजूला करता येते या मायक्रोब्समुळे. ओके, पुढे बघूया. फ्रॉम वेस्ट ह्युमन युरिन अँड लेकेज वेट ग्रॅबेज is collected and used in biogas plant and to produce the biogas and fertilizers. मित्रांनो बायोगॅस तुम्ही पाहिलं असेल नाही का, बायोगॅस प्लांट पाहिला असेल तुम्ही, समजा नसेलही पाहिलं तरी तो बघा शेतामध्ये असतो किंवा आपण जर खेड्यागावात गेलो तर बरेच ठिकाणी असे बायोगॅस प्लांट आहेत. त्यामध्ये काय होतं, तर जो शेतामधला कचरा असेल नाही का, मानवी मलमूत्र असेल किंवा घरामधील जो कचरा असेल तो सगळा एकंदर केला जातो आणि त्यापासून मग मित्रांनो आपल्याला जो आहे हा गॅस जो आहे बायोगॅस ज्याला आपण म्हणतो तो मिळतो. अर्थात या बायोगॅसमध्ये CS4 मिथेन नावाचा जो गॅस असतो तो असतो, त्यामुळे आपल्याला इंधन मिळतं. त्याचप्रमाणे फर्टिलायझर्स म्हणजेच काय, खतसुद्धा मिळतं. अशा पद्धतीने मित्रांनो इथेसुद्धा काय होतो, मायक्रोब्सचाच वापर होतो. इथेसुद्धा मायक्रोब्स असतात, त्यामुळे आपल्याला बायोगॅस मिळतो आणि फर्टिलायझर मिळतं. म्हणजे आपल्याला बरीचशी मायक्रोब्स जे आहेत ते अतिशय युजफुल आहेत, हे तुम्हाला कळलं असेल. आय होप मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे शेवटचा व्हिडिओ बनवणार आहोत आपण हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच.